गुन्हेगारी विचारांचा हा पंचनामा. काही सांगशील की नाही नंदू? अरे सांग ना काही. मॅडम, रमेश रमेश हीच का ती गाडी? होय साहेब. हे सगळं कधी घडलं साहेब? तुम्हाला फोन करायच्या 10 मिनिटं अगोदर, म्हणजे साधारण 6च्या सुमारास. हो सर. नेमकं काय घडलं? सर, मी नेहमीसारखा माझ्या स्वतःच्या जागेवर बसलो होतो. तेवढ्याच गोळीचा आवाज आला. मी धावत तिकडे गेलो. बघतो तर का आमचे वानकडे साहेब रक्तबंबाळून पडलेले. मी इकडे तिकडे पाहिलं. एक मुलगा सोसायटीच्या गेटमधनं पळत जाताना दिसला सर. बाईकचा नंबर बघितलास? नाही साहेब, बाईक एवढी फास्ट होती की मला नंबर वाचताच आला नाही. बरं, त्या दोघांचं वर्णन सांगू शकशील? नाही साहेब, ते दोघंही पाठमोरे असल्यामुळं मी काहीच सांगू शकत नाही. आणि त्या दोघांनी हेल्मेटही घातलं होतं. मॅडम, जे काय झालं ते अतिशय शॉकिंग होतं. इतके चांगले प्रसिद्ध वकील त्यांची हत्या व्हावी यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. त्यांना जाऊन 1च दिवस झालाय. जेवढ्या लवकर आपण इन्क्वायरीला सुरुवात करू तेवढ्याच लवकर आपण त्यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. मॅडम, तुमची हरकत नसेल तर या केस संदर्भात मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो? त्यांचं कोणाशी काही वैर? म्हणजे वकील म्हटलं तर त्यांच्यावरती खार खाणारी माणसं असणारच, पण त्यांचा जीव घेईल असं कोणी? तुम्हाला कोणावरती संशय? संशय असं नाही म्हणता येणार, पण गेले काही दिवस त्यांना पालव नावाच्या माणसाचे सारखे फोन येत होते. पालव यांच्या माणसाने तर एकदा घरी 50,000ची कॅश सुद्धा आणून दिली होती. या पालवबद्दल मला डिटेलमध्ये सांगू शकाल? म्हणजे पालवला वकील साहेबांकडून नेमकं काय हवं होतं? सर. बोला निकम, काय अपडेट्स? सर, वानखेडेंच्या बिल्डिंगमध्ये चौकशी केली असता तिथल्या एका वॉचमॅनकडून एक धक्कादायक बातमी मिळाली आहे. काय? सर, त्या वॉचमॅनच्या म्हणण्यानुसार वानखेडेंनी तिथल्याच एका वॉचमॅनला कामावरून काढून टाकलं होतं आणि त्यामुळे त्या वॉचमॅनने त्यांच्यावरती खुन्नस ठेवली होती. साधारण किती महिन्यापूर्वी घडली ही घटना? 6-1 महिन्यापूर्वी. नेमकं काय घडलं? सर, त्या वॉचमॅनचं नाव राम शरण होतं. तो रात्री ड्युटी करायचा आणि सकाळी बिल्डिंगमधील लोकांच्या गाड्या धुवायचा. एकदा सकाळी वानखेडेंच्या लक्षात आलं की त्यांच्या गाडीमधील डेक गायब झालाय. त्यांना राम शरणवरती संशय आला आणि त्यांनी त्याला कामावरून काढून टाकलं. त्यांनी त्याची रितसर पोलीस कंप्लेंटही केली. पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली, पण पुराव्या अभावी त्याला सोडून देण्यात आलं. त्यात त्याची बदनामी झाली आणि पुढे त्याला काम मिळेल असं झालं. त्या रामशरणचा पत्ता आहे? शिंदे साहेब. शिंदे साहेब, नमस्ते. मी पालव, जयेश पालव. अँटिसिपेटरी बेल. तुम्ही मला सकाळी फोन केला होता, पण मीच कट केला. साहेब, मी वानखडे वकिलाला मारलेलं नाहीये. ते लवकरच कळेल आपल्याला. शपथ सांगतो साहेब मी. साहेब, आपला राग होता त्याच्यावर, पण आपण नाही मारलं साहेब. तुमचा त्यांच्यावरती राग का होता? साहेब, चंदू दळवी नावाच्या माणसावर मी फ्रॉडची केस टाकली होती. त्याला मी 50 लाख रुपये कर्ज दिले होते साहेब, पण 2 वर्ष झाले तो पैसे द्यायचं नावच घेत नव्हता. त्याने दिलेले चेक सुद्धा बाउन्स होऊ लागले. शेवटी मी आजगावकर वकिलांना पकडून माझी केस लढायला सांगितली आणि आम्ही केस जिंकणार असं वाटत असतानाच ॲडव्होकेट वानखेडेंनी चंदू दळवींची केस घेतली. मग काय,
केस अलटीपलटी होऊ लागली. मग माझ्या लक्षात आलं की या केसचा निकाल एवढ्या लवकर काही लागणार नाही. मग मी ॲडव्होकेट वानखडे यांना फार समजावून सांगितलं. त्यांच्या घरी पाकिट पोचवलं, पण ते एकेच ना. शेवटी मी नाच सोडला. पण साहेब, इमानदारीच सांगतो साहेब, आपण त्याला मारला नाही साहेब. येऊ मी साहेब.